जय शिवरायांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलचे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जे ते वादळी पाऊस जे ते बरसणार आहे। तर बघा मित्रांनो, जर का तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तुम्हाला डेली हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन HGTechYT.in असं सुद्धा सर्च करू शकता। तर तुम्ही त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती जी ती पोस्ट असेल ती ओपन करायची करायचे। ओपन केल्यानंतर त्याला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल करताच तुम्हाला एक WhatsAppचा लोगो मिळून जाईल। त्या WhatsAppच्या लोगोवरती क्लिक करताच WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला जे ते डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज जे ते भेटत राहतील। चला तर मित्रांनो, आपण जे आपल्या शेड्यूल जे ते सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या विषम हवामानाची अनुभूती येत आहे। राज्यातील काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे, तर काही ठिकाणी वादळी पाऊस पाहायला मिळतोय। ओके, तर मित्रांनो बघा, आता महाराष्ट्रात सध्या विषम हवामानाची अनुभूती येत आहे। राज्यातील काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे, तर काही ठिकाणी वादळी पाऊस जो तो पाहायला मिळतोय। आणि या वातावरणामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना तथा शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना जे ते करावा लागत आहे। राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाने गारपीट झाली असल्याने तेथील जे ते शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामुळे आधीच नैसर्गिक संकटांनी बेजार झालेल्या बळीराजाला मोठा फटका बसला आहे। एकतर जे ते बाजारपेठेत शेतमालाला चांगला भाव मिळत नाहीये आणि अशातच वादळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे। दरम्यान भारतीय हवामान खात्याने एक नवीन हवामान जे ते अंदाज जाहीर केला। या अंदाजात IMDने राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे। यामुळे शेतकऱ्यांचे आणखी मोठ्या प्रमाणात जे नुकसान होऊ शकते असे चित्र तयार होत आहे। तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे असे IMDने स्पष्ट केले आहे। हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे आज चक्रवार वाऱ्याची स्थिती जे ते पाकिस्तानासह आजूबाजूच्या परिसरावर कायम आहे। हे वारे मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत विस्कळीत स्वरूपात पाहायला मिळत आहे। याचा परिणाम म्हणून आज जे राज्यात वादळी पावसाची जी पोषक परिस्थिती जे ते तयार होत आहे। आज राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाड्यातील 10 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून या सदर 10 जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे होऊ शकतात असा अंदाज आहे। विशेष म्हणजे राज्यातील कोकणातील 6 जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जे ते देण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे। आज राज्यातील मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यांमध्ये, विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या 5 जिल्ह्यांमध्ये, तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांमध्ये अशा एकूण 10 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। विशेष म्हणजे या 10 जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर या वेगाने वारे वाहू शकतात असे बोलले जात आहे। IMDने मुंबई, पालघर तथा दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण हवामान राहणार असे म्हटले असून उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड या जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार अशी शक्यता जे व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज जे ते आहे। यामुळे या सदर 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तथा सर्वसामान्य नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। तर मित्र, अशा प्रकारचा आपला काही हवामान अंदाज होता। तर मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।